गुड मॉर्निंग एव्हरीवन. डे 2 दुसरा दिवस आहे आमचा आज रत्नागिरीमध्ये. तर आजची आमची लोकेशन आहे गणपतीपुले, आरेवारे बीच. सगळे आम्ही इकडे सगळे फिरणार आहोत फुल. आणि आता सध्या आमचा चेकआउट आहे आणि सीड एक हा हॉटेल आम्ही बुक केला होता. खूप भारी हॉटेल आहे आणि इथले जो वातावरण आहे ना, आजूबाजूला झाडं वगैरे खूप भारी आहे. आम्ही राहिलो इथे, खूप छान वाटलं, एकदम मस्त, एकदम निवांत झोप वगैरे लागली आम्हाला. आणि आता आमचं चेकआउट आहे. आता आम्ही इथून एक 10-15 मिनटात निघतो आहे, कारण की आम्हाला गणपतीपुळेला पण निघायचं आहे. तोवर आम्ही चाय वगैरे सगळी पब्लिक पितो आहे तिथे. आता चाय वगैरे पिऊ आणि मग 10-15 मिनटात निघू आम्ही, कारण की आम्हाला गणपतीपुळेला जाऊन आरती करायची तिकडे जाऊन. तर निघूयात. मी सगळा गोप्रोला सेटअप वगैरे लावून ठेवला आहे. बस सगळं माईक वगैरे कनेक्ट करतो, मग आपण डायरेक्ट निघताना आपण भेटूयात रस्त्यावरती. आम्ही निघालो आणि हा सीड एक हॉटेल आहे. कधी तुम्हाला वाटले तर याचं लोकेशन मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही कधी येऊन इथं स्टे करू शकता. एकदम परफेक्ट याच्यामध्ये AC आहे, नॉन AC आहे. आणि सध्या आता इथं कोणी नाही, गेलेले आहेत नावं वगैरे देऊन गेलो असतो पण कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं नक्की या. छान हॉटेल आहे. आम्ही तर खूप एन्जॉय केलं इथं. रात्री मस्त एकदम वातावरण छान आहे. बस एकच भीती आहे की वरून जेव्हा नारळ पडतो तेव्हा जेव्हा त्या हॉटेलवरती जो आवाज येतो त्या पत्र्याचा जेव्हा घाबरतो जाम. आता सकाळी काल मी इथून आलो, पण आम्ही इथून होतो. हॉटेल आहे, खूप छान हॉटेल आहे. सीड एक पुढच्या साईडला इकडे फ्यूल पेट्रोल टाकायला भेटेल ना आपल्याला. कमी पेट्रोल आपल्यात कमी आहे. ओके, बघू ना. सो हिअर इज आम्ही फायनली पोचलेलो आहे गणपतीपुळेला. तर आता जाऊयात लवकर कुठेतरी पार्किंग शोधूयात. आणि इथं पहिली तर पार्किंग केली पाहिजे, पण पार्किंगला इथं जागा नाही आहे. तर कुठून तरी आपण घुसवायचा प्रयत्न करू गाडीला कुठेतरी लावायची, कारण की इथं बाकीचे जे आहेत ते फक्त इथं म्हणजे असे पे करून इथं पार्किंग दिली जाते. पण तरी पण आपण कुठेतरी जागा बघू, कोपऱ्याला कुठेतरी आपली गाडी उभी राहील अशी, आणि मग आपण तिथं बाईक लावून पार्क करू आणि मग आतमध्ये जाऊन आपण दर्शन करू. मी तुम्हाला डायरेक्ट आता दर्शनाच्या वेळी तिथंच भेटू. तर थोडी धुणाधांडी करून आम्हाला बाईक पार्किंगसाठी जागा भेटलेली आहे. इथं तर शक्यता जास्त तर बाईक वगैरे लावत नाहीत पार्किंगला, पण इथं आज लावलेले आहेत बाईक वगैरे. तर आपण पण इथं लावूयात बाईक आणि जाऊयात दर्शन करायला. तर फायनली आम्ही गणपतीपुळेला पोहोचलेलो आहे. आणि साहिलने आपल्या खूप भारी वेगळी गाडी चालवली आहे. काय बोलतो साहिल? काय नाही, आपलं साहिल आपला गाडी पकला चालवत होता आणि फायनली पोचला आहे मग इथं. बाकी पगली आपण चाललो आहे इथं आतमध्ये दर्शन वगैरे घ्यायला. तर लवकर जाऊयात, दर्शन घेऊयात. इथं वगैरे शूज वगैरे काढू शकतो आपण. शूज वगैरे काढून आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊया. पहिले इथं सगळेजणं थोडं शॉपिंग वगैरे करतायत, गॉगल वगैरे घेतात जरा फोटो काढायला. आणि हा गणपतीपुळेचा इकडचा समुद्र जायचं आपल्याला. इथं पण जायचं आहे. पहिले आतमध्ये आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आपला वेदांत तिथे चष्मा घेतो एकदम चांगला आला. तो की तो ब्लॅकवाला बघ, तो तो हात लावत असतो शॉर्ट आहे तो. साहिल तो खाली बघ, त्याच्याच खालचा होता बघ ब्लॅकवाला. हा तो वरती हा त्याच्यावरचा 150 बोलतोय. मस्त वाटतं इथं. सगळे राईड्स वगैरे पण नाही तिथं या साईडला. आणि थोडं पावसाचा माहोल दिसतंय मला येण्यासारखा. छान जागा एकदम मस्त. आता जरा पूजेचं म्हणजे सामान म्हणजे हार वगैरे इथं नारळ वगैरे घेतो आहे. ते घेऊन मग आतमध्ये जाऊ आम्ही आणि मग तिथून दर्शन करू. वरती जरा शॉपिंग करू ना. आतमध्ये चालू आहे दर्शन घ्यायला आणि आम्ही हे घेतलं आहे गणपतीच्या इथे चरणी ठेवायला. तर मला बहुतेक तर वाटतं आहे आतमध्ये खरंच नाहीच आहे अलाउड करायला, शूट करायला. तिकडून बघू, तिथं पोलीस वगैरे उभे आहेत. तर बघूयात काहीतरी करूयात आपण आतमध्ये नाही काहीच शूट करू शकत नाही. तर आपण जाऊयात, दर्शन घेऊयात आणि सीधा आपण हे दर्शन करून मी बाहेरच भेटेल. माझी इच्छा होती आतमध्ये शूट करायची, पण शूट नाही करू शकत आतमध्ये आपण. जाऊयात तिथं दर्शन करायचं. ते उंदीर मामा आहे, त्यांच्या कानामध्ये आपण जी काही विश बोलतो ती खरी होते. ती विश कधी कोणाला सांगायची नसते, ती आपल्यात नाही त्यांच्यातच ठेवायची असते. तरी पण आपण ट्राय करूयात. आणि ते शूटला अलाउड नाही तर आपण इथेच स्टॉप करूयात.
आतमध्ये दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही इथं बाहेर आहोत. आतमध्ये काय अलाउड नाहीच आहे शूट वगैरे करायला, पण इथं भरपूर पब्लिक आहे. चले तुम्ही भरपूर पब्लिक आहे आणि वेदांत बाई नुसता शूटवर शूट ते चालूच आहेत. तेव्हा आल्यापासून त्याने एवढे फोटोज काढले असते ना, मोबाईल पूर्ण अख्खे त्याच्यात बरोबर आहे. आणि आपला दुसरा फोटोग्राफर, पहिला शिव फोटोग्राफर होता, आता आपला साहिल पालकर, मॅन फ्रॉम तलेगाव. एन्जॉय फुल एन्जॉय. आणि हे मंदिर आहे, मंदिराचं आवरण खूप लांब आहे आणि त्याच समोर इकडे समुद्र वगैरे आहे आणि खूप छान वाटतं इकडे आलं तर. एकदम तिथं आंघोळी पण करू शकता तुम्ही. तिथं काढतायत 4-5 माणसं, तिथं पण भरपूर सारे संधी आंघोळी वगैरे करतायत. तर आपण पण करूयात आंघोळी वगैरे. आंघोळी वगैरे तर आम्ही करणार नाही, आम्ही कालच करून आलो होतो. पण आता इथं जरा त्यांचे फोटो झालेत. शिवबाई जाऊन आतमध्ये एकदम फुल बसला तिथे दर्शन घेतोय. घेऊ देत दर्शन त्याला, आपण पण दर्शन जाऊन घेणारच आहोत. आम्ही सगळे इथं आलो आहे महाप्रसाद खायला. इथे महाप्रसादसुद्धा भेटतो गणपतीपुलेमध्ये. तुम्ही येऊन इथं येऊन चेकआउट करू शकता. इथं टायमिंगवर अनुसार असतो. साहित्य एवढं आवडले, साहित्य एकदम खाते पद्धतशीर. आमचं इथलं सगळं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. तर आम्ही इथं निघतोय सरळ पुढच्या लोकेशनला जायला. तर इथून आम्ही सगळे आरेवारे बीच वगैरे करणार आहोत. इथून निघूयात आपण पुढे. आणि हे आजूबाजूचा आवार आहे फुल पब्लिक एकदम भरलेली आहे या साईडला. आणि काय बोलते जितेंद्र, कसं वाटलं दर्शन करून? एक नंबर. सुकून वाटलं. सुकून तर आहे. फक्त दर्शन एकदम करून देत नाही. फक्त दर्शनाच्या वेळी फक्त एकदम गर्दी. छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये शूट करायला काय अलाउड नसतेच, पण आम्ही नाही केलं. महाप्रसाद वगैरे पण आतमध्ये भेटतो. एकदम मस्तपैकी ते महाप्रसाद आम्ही खाल्लं. आता आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला निघतोय, आरेवारे बीचला निघतो. आता इथं आमची बुटं घेऊ. बाकी पब्लिक आपली त्या साईडला तिथे उभी आहे. जाऊ तिथे आणि आपण भेटतो. तुम्हाला मी डायरेक्ट गाडीवर भेटतो जरा. अरे आता सेटअप वगैरे मला पण डबल लावायला लागेल. तर आमचं सगळं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे आमच्या दुसऱ्या लोकेशनला. आता इथून आम्ही जाणार आहोत मिऱ्या बीचला. तर निघूयात आपण. भरपूर कारण खूप बरं वाटलं की इथे यायची खूप इच्छा होती माझी गणपतीपुलेला आणि खूप भारी वाटलं. पण पब्लिक पण फुल वाढत चालली इथे, कारण की शेवटीला एक चांगलं स्थान आहे गणपतीपुले. कोकणाचं दुसरं घर बोलतात त्याला. तरी मस्त छानपैकी दर्शन झालं. एकदम सुकून वाटलं. ज्या काय माझ्या इच्छा होत्या त्या मी सगळे गणपती बाप्पांसमोर मांडल्या. खूप भारी वाटलं. तर इथून थांबलेत आपले इथं, जरा बघू देत काय बोलत आहेत. तर आमचं सगळं दर्शन करून झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या लोकेशनला. म्हणजे आम्ही चाललो आहे आता स्टार बसेरा शिप बघायला तिकडे. तर आपली ही गणपतीपुलेची व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आहे, कारण की मी आपल्या व्हिडिओ सगळ्या पार्टमध्ये येणार आहेत. तर बाकीचे आता 2 लोकेशन आपल्या राहिलेले आहेत. तर आता आपण तिकडे जाऊयात तिथे फिरूयात अजून 2 लोकेशन. आणि ही गणपतीपुलेची सिरीज कशी आहे मला नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.